बोलण्याच्या गुणामुळे आणि असंच घर काही शिक्षकांनी तुझ्या मनात केले, अशा कितीतरी विद्यार्थ्यांच्या मनात असे आपण सर्व शिक्षक आहोत याचा खरंच आम्हाला अभिमान आहे. आम्ही पुढे मी आपला कार्यक्रम पुढे नेते आहे. आता पुन्हा एकदा आपण माजी विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकणार आहोत. सरांनी सुरुवातीला प्रास्ताविकेमध्ये सांगितलं की मी काही फुले जमा केली आणि काही फुले लंडनहून आणली. ही लंडनहून आणलेली फुले म्हणजेच अमित कवटकर आणि प्रणिता बेर्डे हे 1993-94 सालचे दोघेही विद्यार्थी एक चांगले मित्र होते आणि आता ते आपल्या लग्नाच्या बेडीत अडकून चांगले जीवनाचे एकमेकांचे साथीदार झालेले आहेत. लंडन येथे हे स्थायिक आहेत आणि इंजिनियर म्हणून ते कार्यरत सुद्धा आहेत. यांना मात्र शाळेविषयीची आस्था ऋण अजूनही त्यांच्या मनात आहे. त्यांना शाळेविषयी आपल्या ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्या आपण ऑडिओद्वारे ऐकणार आहोत. गायकर सरांना मी विनंती करते की यांचा ऑडिओ आपण सुरू करावा. Hello friends and respected teachers. You must be wondering what this audio is all about and what we are going to say in this audio. Well, you have all valid questions there. So let me first introduce myself. My name is Amit Kavatkar. And my name is Pranita Berde. And now it's Aditi Kavatkar. Yeah, So we also started our journey with Karmavir Bhaurao Patil Vidyalay long back, like you. We passed our 10th exam back in 93-94, so you can imagine it's really long time. But today, when we look back, we can say that it was most memorable journey for us. Just few days back, Fortse sir called us and mentioned to us if we can say a few words on Teachers' Day. Well, what best opportunity you can get to express your feeling about your loved teachers on Teachers' Day itself. First of all, happy Teachers' Day to all of you. We both are of opinion that our primary and secondary school teachers play a very important role in shaping up our career and most importantly, the human being that you are today. We are currently living in England for last 14 years. I work as a software engineer and my missus, we just spoke now, Aditi, she works as a structural engineer. So this is our honest attempt to say few words about our loved teachers. Aditi is going to try in Marathi, so let's see how she does. आज शिक्षक दिन आहे आणि मला फोर्से सरांना थँक्स बोलायचं आहे कारण त्यांच्यामुळे आज मला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे की मी माझ्या मनामध्ये माझ्या शिक्षकांबद्दल जे प्रेम आणि जी आपुलकी आणि जे रिस्पेक्ट आहे ते व्यक्त करू शकते. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू थँक ऑल माय टीचर्स. आणि मला आता या शिक्षक दिनाच्या निमित्ताने काही शिक्षकांचं नाव मेन्शन करायचं. दोन्ही स्विच वर हे आल्यावर काय करू? स्विच नेटवर्क थांब जरा. पहिलं नाव असेल आरोटे मॅडम. शी इज ऑलवेज माय आयडल. आय ऑलवेज वॉन्टेड टू बी लाईक हर. आणि त्या फार काम आणि एकदम पॅशनेट होत्या टीचिंगबद्दल. त्यानंतर ऑफकोर्स फोर्से सर जे आता प्रिन्सिपल आहेत, पण ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेस सर स्पोर्ट्स आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज मध्ये जास्ती ॲक्टिव्ह असायचे आणि ते आमचे स्पोर्ट्सचे टीचर होते. फोर्से सरांबरोबर आम्ही नेहमी
इंटर स्कूल कॉम्पिटिशन, योगा, लेझिम, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे दुसऱ्या स्कूलमध्ये जाऊन आम्ही आपल्या शाळेला रिप्रेझेंट केलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी आमच्या फ्युचर लाईफमध्ये आम्हाला उपयोग झालेला दिसून येतो. आणि त्यामुळे म्हणजे शिक्षणाबरोबरच स्पोर्ट्समुळे आपली पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला फार उपयोग होतो, हे आत्ता जाऊन आम्हाला कळतंय. असं बऱ्याच काही शिक्षकांची नावं मला घ्यावीशी वाटतात, पण इट विल बी अ लॉंग लिस्ट. त्यामुळे आता आय वॉन्ट टू थँक ऑल माय टीचर्स. थँक यू अँड हॅपी टीचर्स डे वन्स अगेन. Yeah. So finally, our message to the younger generation would be enjoy your school days, as those are the best days of your life. So believe us, this is the best time of your life. Respect your teachers, that's all right, but try to communicate with them like your friend, like your guide, or like your parents as well. So it's really important. So thanks for listening to us patiently. Once again, happy Teachers Day and thank you. थँक्यू. थँक्स अमित अँड थँक्स प्रणिता. साता समुद्रापलीकडे पोहोचलेले हे आपले विद्यार्थी, भाषेचाही त्यांच्यावर तिथला परिणाम जाणवला आणि त्यांची ही भाषा ऐकून खरंच कान तृप्त झाले. शालेय जीवनाचा विद्यार्थ्यांनी आनंद घ्यावा आणि अशा शुभेच्छा देत त्यांनी खूप सुंदर अशा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. लेट द लव्ह फॉर द स्कूल बी द सेम. ऑल द बेस्ट फॉर युअर अमित कवटकर आणि प्रणिता बेर्डे. मी पुढे वळते. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या किती वेळ आहे? 6 मिनिटं. भाषण संपेल का तेवढं बोले मॅडमचं. 6 मिनिटं. उले मॅडम तयार आहात तुम्ही? उले मॅडम, मी अनाऊन्स करते, बोलू देत सर. होईल? ओके. 5 मिनिटं आहेत. हा, उले मॅडम आवाज येतोय का? उले मॅडम, मला आवाज येतोय तुमचा. 7 मिनिटे लागतील माझ्या भाषणाला. ओके, मग पुढे जाऊया का सर आपण? रेकॉर्डिंग. हो हो. ओके चालेल. आपण यानंतर उले मॅडम तुम्ही तयार राहा. हो चालेल.